नमस्कार. दुर्गा या मालिकेत आजच्या भागात आपण पाहणार आहोत की दुर्गा हॉस्पिटलमध्ये आलेली असते. अभिषेकला बघून तिला खूप वाईट वाटत असतं आणि ती रडत असते. ती अभिषेकजवळ येऊन म्हणते की अभिषेक, मला हे नाही पटत आहे, मला सोडून तू असा नाही जाऊ शकत, अभिषेक उठ ना, असं म्हणून ती खूप रडायला लागते. ती म्हणते की अभिषेक प्लीज एकदा कोकण कन्या एक्सप्रेस म्हणून हाक मार, एकदा माझ्याकडे बघ, तू नाराज आहेस ना माझ्यावरती, बरोबर आहे, मी खूप चुकीचं वागले आहे, आता सॉरी म्हणते, तुझ्या मागे मागे फिरू का सॉरी म्हणत, तू ओरडतोस का, मला शिक्षा देतोस का, नाही तर तुला हवी ती शिक्षा दे, मला चालेल, पण अभिषेक तू प्लीज उठ, सॉरी मी चुकले, तुला काही न सांगता मी निर्णय घेऊन मोकळी झाले, काय करू मी, डोक्यात नुसता गोंधळ होता, काही कळत नव्हतं, म्हणून वाटलं तुझ्यापासून दूर गेले तर सगळ्यांचंच भलं आहे, यात जरा वेळ गेला तर विसरून जाईन तुला. आणि रडत म्हणते की पण नाही विसरू शकत तुला, तुझा ॲक्सिडेंट झाला हे कळल्यावर काय करायचं मला काहीच समजत नव्हतं, माझं चुकलं, असं म्हणून ती खूप रडायला लागते. मग ती म्हणते की इतकी मोठी शिक्षा मला नको देऊस, तुला माहिती आहे नाही का तू माझ्यासाठी काय आहेस ते, तुला माझ्यासाठी, आपल्या प्रेमासाठी परत यावं लागेल, अभिषेक प्लीज डोळे उघडून एकदा माझ्याकडे बघ, मला सांगायचं आहे तुला, तुझ्याशिवाय अपुरी आहे मी, नाही जगू शकत तुझ्याशिवाय, उठ अभिषेक, असं म्हणून ती अभिषेक रडत असते. इथून पुढे काही झालं, कुठलंही संकट आलं तरी मी तुझ्यासोबत असेल कायम, अभिषेक तू ऐकतोयस का, तुला माझी शपथ आहे, प्लीज उठ, असं म्हणून ती खूप रडायला लागते आणि त्याचा हात हातात घेते. तितक्यात अचानक तिला मशीनमधून पल्स रेट चालू झाल्याचा आवाज येतो. ती खूप खुश होते आणि धावत जाऊन डॉक्टरांना बोलवते. डॉक्टर आणि अमेय तिथे येतात. डॉक्टर अभिषेकला चेक करतात आणि सांगतात की हे कसं शक्य आहे, अहो एवढा वेळ त्याच्या पल्ससुद्धा चालत नव्हत्या आणि आता ते हळूहळू शुद्धीत येत आहेत, अनबिलिव्हेबल आहे हे सगळं, मी लगेच पुढची ट्रीटमेंट सुरू करतो, असं म्हणून ते तिथून निघून जातात. अमेय आणि दुर्गा खूप खुश होतात. अमेय दुर्गाला म्हणतो की थँक्यू सो मच दुर्गा, तुझ्यामुळे हे शक्य झालं. दुर्गा म्हणते की मी काहीच नाही केलं, मनात जे साठवून ठेवलं होतं तेच बोलले फक्त. आणि ती अभिषेकचा हात हातात घेत म्हणते की कुठेतरी असं वाटत होतं की माझा आवाज अभिषेकपर्यंत नक्की पोहोचेल. अमेय म्हणतो की आणि तसंच झालं आहे, तू हे सिद्ध केलं आहेस की यू आर मेड फॉर इच अदर, खरंच थँक्यू दुर्गा, खरंच घरचे सगळे काळजीत असतील, मी त्यांना इन्फॉर्म करतो, असं म्हणून अमेय तिथून जातो. दुसरीकडे आपण पाहतो की मोहिते पॅलेसवर जग्गू मामा दादासाहेबांना म्हणत असतात की दादासाहेब ॲम्ब्युलन्सची सोय झाली आहे. तर दादासाहेब म्हणतात की आणि आमच्या जाण्याची काय सोय केली आहे. माईसाहेब म्हणतात की आम्ही पण येतो, आमचा इथे जीव लागणार नाही. तितक्यात अमेयचा कॉल येतो. सगळे जरा घाबरतात. माईसाहेब घाबरतच कॉल रिसीव करतात. अमेय सांगतो की माईसाहेब अभिषेक शुद्धीवर आला आहे. हे ऐकून माईसाहेब खूप खुश होतात आणि म्हणतात की खंडेरायाचीच कृपा झाली, आम्ही लगेच येतो तिथे, असं म्हणून त्या फोन ठेवतात. माईसाहेब सगळ्यांना म्हणतात की खंडेराया आपल्या हाकेला धावून आला, अभिषेक शुद्धीवर आले. हे ऐकून सगळेच खुश होऊन खंडेरायाला हात जोडतात आणि आभार मानतात. जग्गू मामा माईसाहेबांना म्हणतो की माईसाहेब, मी आज स्वतः अभिषेकला सांगणार आहे, तुझ्या आईने आज देवाला पण हरवून टाकलं आहे. आणि ते इमोशनल होत म्हणतात की तुमची अशी भक्ती आहे म्हणून अभिषेक आज डोळे उघडू शकला. माईसाहेब पाण्यातून देव बाहेर काढतात आणि म्हणतात की आम्हाला कधी एकदा आमच्या चिरंजीवांना डोळे भरून पाहतंय असं झालंय. दुसरीकडे आपण पाहतो की दुर्गा खूप रडत असते आणि अभिषेक हळूहळू शुद्धीवर येत असतो. दुर्गा खुश होऊन अभिषेककडे बघत असते आणि त्याला विचारते की बरं वाटतंय ना तुला. अभिषेक काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. दुर्गा त्याला थांबवत म्हणते की काही बोलू नको, मी आहे ना, तुला त्रास झालेला मला नाही सहन होत, नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तितक्यात तिथे अमेय येतो आणि दुर्गाला सांगतो की माईसाहेब येतात. दुर्गा म्हणते की मग मी येते, त्यांनी मला इथे पाहिलं तर त्यांना आवडणार नाही, असं म्हणून ती तिथून जायला लागते. तितक्यात तिथे माईसाहेब येतात. दुर्गाला बघून माईसाहेबांना खूप राग येतो, पण त्या तिच्याकडे दुर्लक्ष करून अभिषेक जवळ जातात. त्या अभिषेकला विचारतात की अभिषेक कसं वाटतंय. अहो आमच्या तर काळजाचा ठोका चुकला होता हे सगळं ऐकून, पण आम्हाला माहीत होतं आमचे खंडेराया आमचं नक्की ऐकणार. जग्गू मामा म्हणतो की अभिषेक, अरे तुला असं बघून माईसाहेबांचा जीव खूप कासावीस झाला होता. एक सेकंदसुद्धा माईसाहेब देवासमोरून हलल्या नाहीत. सगळे देव माईसाहेबांनी पाण्यात ठेवले होतं. शेवटी खंडेराया आलाच माईसाहेबांच्या हाकेला धावून आणि ते खंडेरायाला हात जोडतात. माईसाहेब म्हणतात की जग्गू, आमचं अभिषेकवरती किती प्रेम आहे हे लोकांना ओरडून सांगण्याची मला गरज वाटत नाही. आणि त्या अभिषेककडे बघून म्हणतात की आमचे चिरंजीव शुद्धीत आलेत बस. दादासाहेब पण म्हणतात की खरं
आहे. चिरंजीव तुम्ही शुद्धीत आला हे खूप बरं झालं. माईसाहेब म्हणतात की अहो अख्खा मोहिते खानदानाला चैन पडत नव्हती. शेवटी काळजी आपल्याच माणसांना असते ना. आणि त्या दुर्गाकडे बघून म्हणतात की जग्गू आम्हाला आमच्या चिरंजीवाशी बोलायचं आहे, आमच्या मनातलं. आम्हाला इथे बाहेरचं कोणीही नको आहे, आता पण नाही आणि यापुढेही नाही. मग दुर्गा म्हणते येते मी. आणि ती अमेयला म्हणते की अमेय सर प्लीज काही लागलं तर सांगा. आणि अभिषेककडे बघून म्हणते की काळजी घे असं म्हणून ती तिथून निघून जाते. दुर्गा बाहेर येते तितक्यात तिला गौरीचा कॉल येतो. गौरी तिला विचारते की ताई अभिषेक कसा आहे. दुर्गा सांगते की तो आता शुद्धीवर आला आहे पण खूप विकनेस आहे त्याला, त्याचे घरचे आता त्याला भेटायला आले आहेत. गौरी म्हणते की ताई तुला आता लगेच घरी निघून येता येईल का. दुर्गा टेन्शनमध्ये येऊन म्हणते की काय गं घरी काही झालं आहे का. गौरी म्हणते की ताई तू प्लीज आता ये ना घरी, इकडे जरा गडबड झाली आहे. दुर्गा घाबरून म्हणते की गौरी प्लीज मला सांगशील का की नक्की काय झालं आहे. आई बरी आहे ना, तिला काही झालं नाही ना. गौरी म्हणते की अगं मावशी ठीक आहे पण मला फोनवर तुला नाही सांगता येणार, तू प्लीज लवकर इकडे ये. दुर्गा फोन ठेवते आणि मनातच म्हणते की काय झालं असेल एवढं, का बोलावून घेतलं असेल मला, असं म्हणून ती तिथून घाईने निघते. तर दुसरीकडे माईसाहेब अभिषेकसोबत बोलत असतात. माईसाहेब अभिषेकला म्हणतात की हे काय वागणं आहे अभिषेक तुमचं, तडातडा बोलून असं घराच्या बाहेर निघून जाता, दिवस दिवस घराबाहेर राहता, मग हे असं काहीतरी झालं तर केवढ्याला पडतं आपल्याला. दादासाहेब म्हणतात की चिरंजीव तुम्ही शुद्धीवर आला ते बरं झालं, आता वाटेल ते करू पण तुम्हाला यातून बाहेर काढू. माईसाहेब म्हणतात की आम्ही तर ठरवलं आहे की तुम्हाला उद्याच घरी घेऊन जायचं. ही हॉस्पिटलची सगळी सिस्टीम घरी लावता येईल का, पण तुम्ही 24 तास आमच्या नजरेसमोर तरी राहाल. जग्गू मामा म्हणतो की हां हे बेस्ट आहे, आपण लगेच डॉक्टरांशी बोलून घेऊ. माईसाहेब म्हणतात की तुम्ही घरी असला तर आम्हाला तुमची सगळी व्यवस्थित काळजी घेता येईल, काय पाहिजे नको ते बघता येईल, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपू तुम्हाला. जग्गू मामा म्हणतो की हो आणि बाकीची कामं पण आहेत की लाईनीमध्ये. अमेय आश्चर्याने म्हणतो की कोणती कामं. माईसाहेब म्हणतात की अहो असं काय करताय, घरात लग्नकार्य काढलं आहे, तुमच्या दोघांचा पण बार एका मांडवात उडवून देणार आहोत, विसरलात की काय. दादासाहेब माईसाहेबांवर चिडून म्हणतात की रेवतीबाई ही जागा आणि वेळ आहे का ही विषय काढण्याची. माईसाहेब म्हणतात की अहो आम्ही काही वाद उकरून काढत नाही, फक्त आमच्या मनातलं बोलतोय. आता अभिषेक आणि सुमनचं लग्न होणार तेवढंच बोलतोय. अमेय म्हणतो की माईसाहेब मला वाटतं की आपण सगळे पुढचे डिसिजन सिच्युएशन बघूनच घ्यायला हवेत. माईसाहेब म्हणतात की तुम्ही आम्हाला आज ओळखत नाही आहात अमेय, एक डाव आम्ही म्हटलं म्हणजे फुल स्टॉप. आणि आम्ही अभिषेकचं नुकसान करत नाही, त्यांचं चांगलं कशात आहे हे आम्हाला अख्ख्या जगापेक्षा जास्त कळतं. मग दादासाहेब माईसाहेबांना थांबवत म्हणतात की रेवतीबाई जरा थांबा की, एकदा डॉक्टरांशी बोलून घ्या पुढच्या ट्रीटमेंटबद्दल. जग्गू मामा म्हणतो की बरं का अभिषेक तुझा वाढदिवस आहे म्हणून सुमनने स्वतःच्या हाताने सगळा स्वयंपाक केला होता, पण तुझं हे सगळं असं झालं म्हणून हिरमुसली बिचारी. माईसाहेब हसत म्हणतात की घ्या, एवढ्यावरून कोणी नाराज होतं का. अभिषेक आता इथून पुढे आयुष्यभर तुम्हाला सुमनच्याच हातचं खायचं आहे. तुम्ही आता लवकर बरे व्हा आणि घरी या, तिथे तुमची काळजी घेणारी तुमची होणारी बायको आहे सुमन. हे सगळं ऐकून अभिषेकला परत त्रास व्हायला लागतो. सगळे खूप घाबरतात. अमेय धावत जाऊन डॉक्टरांना बोलवतो. डॉक्टर म्हणतात की तुम्हाला सांगितलं होतं ना ते सिरियस आहे, त्यांना कुठलंही मेंटल प्रेशर देऊ नका, त्यांच्या मनाविरुद्ध वागू नका. माईसाहेब घाबरून म्हणतात की अहो पण त्यांना एवढा त्रास का होतो. डॉक्टर सगळ्यांना बाहेर जायला सांगतात. दादासाहेब माईसाहेबांवर रागवत म्हणतात की रेवतीबाई चला. मग सर्वजण तिथून बाहेर निघून जातात. दुसरीकडे आपण पाहतो की दुर्गा घाईघाईत घरी येते आणि ती गौरीला विचारते की गौरी काय झालं. गौरी तिला आतमध्ये घेऊन जाते. दुर्गा आतमध्ये जाऊन मामाला विचारते की मामा काय झालं. दुर्गाचे मामा खूपच रागात असतात आणि ते दुर्गाला विचारतात की कुठे होतीस. दुर्गा म्हणते की मामा आईची तब्येत ठीक आहे ना. मामा चिडून म्हणतात की मी तुला काय विचारतोय, कुठे होतीस. गजानन काका दुर्गाला सांगतात की त्यांना सगळं समजलं आहे अभिषेकबद्दल, अभिषेकच्या ॲक्सिडेंटबद्दल. मामा चिडून म्हणतात की तो मला काही सांगणारच नव्हता, पण मीच त्याच्याकडून सगळं खरं बाहेर काढलं. तू आम्हाला काही सांगणार नाही हे आम्हाला माहीत होतं. तुझी ही काही धावपळ होते आहे ना, तुला काय वाटलं आम्हाला काही समजणार नाही, पण आम्ही वाट पाहतोय. आपली मुलगी आहे, आज सांगेल उद्या सांगेल, पण नाही. दुर्गाची मामी म्हणते की शेवटी राहवलं नाही म्हणून भाऊजींकडून खरं जाणून घेतलं. गजानन काका दुर्गाला म्हणतात की दुर्गा माझ्याकडे खरं सांगण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता, माफ कर मला.
मामा म्हणतात की दुर्गा, अभिमान वाटत होता आम्हाला तुझा. तू सगळं सोडून आम्हाला इथे घेऊन आलीस, तुझ्या आईला घेऊन आलीस. का? कशासाठी? त्या अभिषेकसाठी? तुला आमच्याबद्दल वाटणारी काळजी फक्त एक कारण होतं? दुर्गा म्हणते की मामा असं काही नाही आहे, मी तुम्हाला इथे आणलं कारण. मग मामी चिडून म्हणते की कारण ऐकायची नाही आहेत आम्हाला दुर्गा, हद्दच पार केलीस तू. एकीकडे सांगतेस की दादासाहेबांनी आमचं घर बर्बाद केलं आणि दुसरीकडे त्यांच्याच मुलावरती प्रेम करतेस. याचा अर्थ काय लावायचा आम्ही? मामा म्हणतात की अर्थ एकच, विश्वासघात. आणि ते दुर्गाला म्हणतात की दुर्गा, तू आमचा विश्वासघात केला आहेस. आजपर्यंत तुझ्याबद्दल आम्हाला अभिमान वाटत होता, पण आज लाज वाटते. हे ऐकून दुर्गाला खूप वाईट वाटतं आणि ती रडायला लागते. ती म्हणते की असं नको ना बोलू मामा, प्लीज. मी जेव्हा प्रेमात पडले तेव्हा मला खरंच माहीत नव्हतं की तो दादासाहेबांचा मुलगा आहे आणि ज्या क्षणी मला ते कळलं त्या क्षणी मी सगळं सोडून बाहेर पडले होते यातून. खरंच सांगते, पण त्याचा ॲक्सिडेंट झाला, तो सिरियस आहे हे कळालं. आणि मामा तिला म्हणतात की तुझी ही जी काही कारणं आहेत ना, ती आम्हाला ऐकायचीच नाही आहेत. तू आमची फसवणूक केलीस, तुझ्या आईची फसवणूक केलीस. दुर्गा रडत म्हणते की मामा, मी कोणाचीही फसवणूक नाही केली आहे. माझा राग हा दादासाहेब मोहितेंवर आहे आणि अभिषेक तसा मुलगा नाही आहे. खरंच त्याला माहितीही नाही आहे की त्याच्या वडिलांनी असं काहीतरी केलं आहे. मामा म्हणतात की अगं, पण एकदा विश्वासात घेऊन आम्हाला सांगायचं होतं, काहीतरी मार्ग सुचवला असता. दुर्गा म्हणते की तुम्हाला नाही सांगितलं कारण मला माहीत होतं तुम्हाला याचा त्रास होईल, म्हणून मी माझ्या परीने गोष्टी सांभाळण्याचा प्रयत्न केला. मामा रागाने म्हणतात की इथून पुढे तू तुझ्या सगळ्या गोष्टी सांभाळ. तुझं हे वागणं मला बिलकुल आवडलेलं नाही. तुझा आणि आमचा संबंध संपला. असं म्हणून ते तिथून रागाने निघून जातात. दुर्गाला खूप वाईट वाटतं आणि ती रडायला लागते. आणि आजचा भाग इथे संपतो. तर तुम्हाला माझे रिव्ह्यूज कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.